श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या काळाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे 2025 सालचा पितृपक्ष. यावर्षी हा पितृपक्ष 8 सप्टेंबरपासून सुरू होऊन 21 सप्टेंबरपर्यंत चालेल. हा काळ केवळ धार्मिक विधीसाठीच नव्हे तर आपल्या दिवंगत पूर्वजाप्रती आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्याचा एक अनुपम अवसर आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पितरांना देवतुल्य मानले जाते. आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या कुटुंबाच्या यशाचा पाया त्यांनीच रचला आहे. म्हणून पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये त्यांचे स्मरण करणे, त्यांना आदर देणे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे. या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाचे महत्त्व, या काळात पाळावयाचे कसे आहेत, त्याचे नियम, करावयाचे धार्मिक विधी, काही विशेष टिप्स याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग पाहूयात की नेमकं पितृपक्ष म्हणजे काय आहे ते. पितृपक्ष, ज्याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात, हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेपासून सुरू होऊन अमावस्येपर्यंत चालतो. या काळात पृथ्वी आणि पितृलोक यांच्यामध्ये एक अदृश्य द्वार उघडतं, ज्यातून पितर आपल्या वंशजांना भेटायला येतात, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. गरुड पुराणासारख्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये पितराचे महत्त्व आणि श्राद्धविधीचे फायदे सांगितले आहेत. असे मानले जाते की जो व्यक्ती पितृपक्षात योग्य विधी करत नाही त्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो. पितृदोषामुळे कुटुंबात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, जसे की आर्थिक अडचणी, मुलाबाळांचे आरोग्य, वैवाहिक जीवनातील कलह आणि मानसिक अशांती. म्हणूनच आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे आणि त्यांचे आशीर्वाद मिळवणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचं आहे. पितृपक्षात काय करू नये ते आता पाहूयात. नियमांचे कठोर पालन. पितृपक्षाचा काळ हा पूर्णपणे धार्मिक आणि आध्यात्मिक असल्यामुळे या काळात काही गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्याने पितरांचा अनादर होत नाही आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. त्यामध्ये नंबर 1 मध्ये पाहूया की आहार आणि भोजन. मांसाहार टाळा. या पक्षामध्ये या 15 दिवसामध्ये मांसाहार, मासे आणि अंडी खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे. हे पदार्थ तामसिक मानले जातात आणि ते या पवित्र काळातील आध्यात्मिक शुद्धीमध्ये अडथळा निर्माण करतात. यामध्ये नंबर 2 आहे कांदा आणि लसूण खाऊ नये. कांदा आणि लसूण हे पदार्थही तामसिक असल्याने त्यांचा वापर करू नये. काही विशिष्ट भाज्या आणि डाळीसुद्धा आहेत. काही परंपरांमध्ये कोबी, भोपळा, काळे हरभरे आणि मसुराची डाळ यासारखे पदार्थही टाळले जातात. हेवी फूड टाळा. या काळात हलका आणि सात्विक आहार घ्यावा. जास्त तेलकट, मसालेदार आणि जड अन्न पचायला कठीण जातं आणि ते शरीरातील ऊर्जा नकारात्मक कामासाठी वापरतं. आणखी नंबर 2 आहे जे आपण टाळवायचं आहे, शुभ कार्य आणि भौतिक सुख. त्यामध्ये विवाह आणि शुभ सोहळे. पितृपक्षात विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही मोठे शुभ कार्य करू नये. हा काळ शोक आणि स्मरणाचा असल्यामुळे भौतिक सुखांशी संबंधित कामे टाळणे आवश्यक आहे. त्याचमध्ये नंबर 2 नवीन खरेदी आणि गुंतवणूक. नवीन घर, जमीन किंवा
मोठे वाहन खरेदी करणे या काळात टाळावे. नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारासाठी हा काळ योग्य नाही. त्यामध्ये नंबर 3 शारीरिक स्वच्छता आणि सौंदर्य. या काळात केस कापणे, दाढी करणे किंवा नखे कापणे टाळावे. हे शोक व्यक्त करण्याचे लक्षण मानलं जातं. त्याचमध्ये नंबर 4 आहे मित्रांनो, वैयक्तिक संबंधामध्ये संयम. या काळात ब्रह्मचर्याचे पालन करणे योग्य मानले जाते, ज्यामुळे मन आणि शरीर शुद्ध राहतात. नंबर 3 आहे जे आपल्याला करायचं नाही, मानसिक आणि भावनिक शुद्धता. त्यामध्ये नंबर 1 पाहूयात, पूर्वजाबद्दल वाईट बोलणं. आपल्या पूर्वजांबद्दल कधीही वाईट बोलू नये. पितर सूक्ष्म रूपात आपल्या आसपास असतात अशी मान्यता आहे, त्यामुळे त्यांच्या भावना दुखावतील असे कोणतेही शब्द उच्चारू नये. त्यामध्ये नंबर 2 पिंपळाच्या झाडाला स्पर्श. पिंपळाच्या झाडात पितरांचे वास्तव्य असते असे मानले जाते, म्हणून या काळात पिंपळाच्या झाडाला स्पर्श करणे टाळावे. त्याचमध्ये नंबर 3 आहे मित्रांनो, वाईट विचार आणि वर्तन. या काळात क्रोध, द्वेष, मत्सर आणि नकारात्मक विचार टाळावेत. मन शांत आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा. आता पाहूयात मित्रांनो, पितृपक्षात काय करावं ते. धार्मिक विधी आणि उपासना. पितृपक्षात काही विशिष्ट धार्मिक विधी केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यामध्ये नंबर 1 आहे मित्रांनो, नैवेद्य आणि तर्पण. त्याचमध्ये पाहूयात आता श्राद्ध विधी. पितृपक्षात आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध विधी करणे आवश्यक आहे. या विधीमध्ये पितरांना नैवेद्य अर्पण केला जातो, ज्यात खीर, पुरी, भाज्या आणि इतर पारंपरिक पदार्थाचा समावेश असतो. त्याचमध्ये तर्पण विधी पाहूयात. तर्पण हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा विधी आहे. यामध्ये पाणी, काळे तीळ, जव आणि कुशा यांचा वापर करून पितरांना अर्पण केलं जातं. हा विधी सकाळी 11:30 ते 12:30 या शुभ मुहूर्तावर करावा. यामुळे पितरांची तहान आणि भूक शांत होते. आपल्याला या काळात काय करायचं आहे, त्यामध्ये नंबर 2 आहे मित्रांनो, दानधर्म. दानधर्म या काळात नक्की करावा. त्यामध्ये पाहूया नेमकं कोणाला दानधर्म करावा ते. ब्राह्मणांना भोजन. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि दान द्यावे. त्यांना वस्त्र, धान्य आणि दक्षिणा दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात. नंबर 2 मुक्या प्राण्यांना भोजन. या काळात गाय, कावळे आणि कुत्र्यांना खायला घालणे खूप पुण्यकारक मानले जाते. कावळ्यांना दही, भात आणि काळे तीळ दिल्याने पितर प्रसन्न होतात, कारण कावळ्यामध्ये पितरांचा अंश असतो अशी धार्मिक मान्यता आहे. नंबर 3 पाहूयात मित्रांनो, दीपदान आणि उपासना. त्यामध्ये दीपदान बघूया. रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात. याशिवाय घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला किंवा दक्षिण दिशेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. आता पाहूया पितृस्तोत्र पठण. दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तोत्राचे पठण केल्याने पितरांना शांती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते. पाण्याचे अर्पण. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी पितरांच्या नावाने तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळे तीळ घालून दक्षिणेकडे तोंड करून अर्पण करावे. असे केल्याने पितर तृप्त होतात.
त्यामध्येच विशेष टीप आणि निष्कर्ष पाहूयात. पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये काही विशेष टिप्सचे पालन केल्यास आपल्याला अधिक लाभ मिळू शकतो. त्यामध्ये पाहूया, शांत आणि शुद्ध वातावरण. घरात शांत आणि शुद्ध वातावरण ठेवा. अनावश्यक वादविवाद टाळा. दक्षिण दिशेचे महत्त्व. पितृलोक दक्षिण दिशेला असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे शक्यतो दक्षिण दिशेला तोंड करून पूजा आणि विधी करा. अन्नाचा आदर. या काळात अन्न वाया घालवू नका. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करा. गरजूंना मदत करा. केवळ ब्राह्मणांनाच नव्हे तर गरीब आणि गरजूंनाही मदत करा. त्यांना कपडे, धान्य किंवा पैसे दान करा. पितृपक्षाचा काळ आपल्याला मुळांशी जोडून ठेवतो. हा काळ आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या जीवनाचा सन्मान करण्याचा आहे. या काळात योग्य नियम पाळल्यास आणि विधी केल्यास केवळ पितरांचा आशीर्वादच मिळत नाही तर आपल्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. तर मित्रांनो, पितृपक्षात काय करावे, काही करू नये हे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.